या पदयात्रेत केवळ गोताणे गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील 15 ते 20 खेड्यांमधील भाविक अर्थात अबालवृद्धांसह स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर समाधान महाराज यांच्याकडून पंचक्रोशीतील गावांमध्ये मानाचा रथ फिरवून रात्री जागरणाचा कार्यक्रम देखील केला जात असतो, जेणेकरून भाविकांना आई सप्तशृंगी देवीचे महत्त्व कळावे अशी त्यांची अपेक्षा असते. दरवर्षी घेऊन जात असलेल्या या पदयात्रेत भाविकांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर समाधान महाराज यांच्याकडून पाणी, पाऊस, नाश्ता, जेवणाची सोय, आरोग्य सेवा आदी सेवा उपलब्ध केल्या जात असतात. यावर्षी देखील या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पदयात्रेच्या वेळी 50 ते 60 वाहनांची देखील सोय समाधान महाराज यांच्यातर्फे करण्यात आली होती. पदयात्रेच्या प्रारंभ प्रसंगी गावात महिला पुरुष भाविकांतर्फे डीजेच्या तालावर नृत्य करीत आपला आनंद द्विगुणित करण्यात आला होता. पदयात्रा प्रसंगी ठिकठिकाणी काही भाविकांतर्फे नाश्ता, थंडगार पाण्याची सोय करण्यात आली होती. पदयात्रा प्रसंगी ठिकठिकाणी काही भाविकांतर्फे नाश्ता, थंडगार पाण्याची सोय करण्यात आली होती, तर काही भाविकांतर्फे समाधान महाराज यांचा सत्कार देखील करण्यात आला. समाधान महाराज यांचे कार्य आज प्रेरणादायी ठरत असल्याने भाविक व सामाजिक कार्यकर्ताच नव्हे तर राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळी देखील समाधान महाराज यांच्या पदयात्रेत सहभागी होऊन आपला आनंद लुटत असतात. यंदा देखील हा क्षण पाहायला मिळाला. समाधान महाराज यांचे कार्य खऱ्या अर्थाने आज समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याने केवळ गोताणे गावातच नव्हे तर पंचक्रोशीतील उडाणे, सडगाव, बल्हाणे, पाडळदे, कुसुंबा आदी गावांमधील तरुणांमध्ये आज धार्मिकतेचं वातावरण पसरल्याचं दिसून येतंय.